स्वागत. मी निखिला. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या कंपनीसाठी किंवा एखाद्या संस्थेसाठी 1000 कोटी रुपये कमावणं हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. या 1000 कोटींमध्ये नवीन एक इंडस्ट्री उभी राहू शकते. त्यामुळे अनेकांना नोकरी मिळू शकते, अनेकांचं घर त्यावर चालू शकतं. याहून जास्त दान किंवा मग याहून जास्त आनंदाची गोष्ट कोणती असेल? मात्र असेच हे 1000 कोटी रुपये कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीसाठी देणगी म्हणून दिले जातात. कशासाठी, का दिले जातात याचं उत्तर मिळत नाही. कोण देतं याचा थांगपत्ता देखील मतदारांना, जनतेला लागत नाही. मग अशा वेळेला पॉलिटिकल पार्टीजना हे असे इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक देणगी बॉन्ड का दिले जातात? साधा सोपा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. अर्थात इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे नेमकं काय आहे आणि आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या सगळ्यामध्ये पारदर्शकता येणार आहे का हे देखील आपण पाहणार आहोत. एक रिपोर्ट पाहूया आपण या संदर्भातला आणि मग यावरची सांगोपांगाची चर्चा. इलेक्टोरल बॉन्डवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय. 30 मे पर्यंत निवडणूक आयोगाला देणग्यांचा तपशील द्या. सुप्रीम कोर्टाचे सर्व राजकीय पक्षांना आदेश. 15 मे पर्यंतच्या देणग्यांचा तपशील देण्याचे आदेश. निवडणुकीत काळ्या पैशाला घालणार आळा. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. त्यानुसार 30 मे पर्यंत प्रत्येक राजकीय पक्षानं या बॉन्डद्वारे मिळालेल्या देणग्यांची सगळी माहिती निवडणूक आयोगाला देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. 15 मे पर्यंत मिळालेल्या देणग्यांबाबत सगळी माहिती एका बंद लिफाफ्यात 30 मे पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. कोर्टाचा हा निर्णय अंतिम असून लवकरच यावर अंतिम सुनावणी केली जाईल. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म या एनजीओनं इलेक्टोरल बॉन्डच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभारत ही याचिका दाखल केली. कोर्टाच्या निर्णयावर एडीआरचे वकील जगदीप छोकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ये हमारे पक्ष में मेरे ख्याल में तो नहीं है, क्योंकि इसमें दो दिक्कतें हैं. एक तो जो भी ब्यौरा मिलेगा वो इलेक्शन कमीशन के पास रहेगा, वो जनता के लिए अवेलेबल नहीं है. दूसरी बात यह है कि पॉलिटिकल पार्टियां ये भी कह सकती हैं कि ये बॉन्ड तो हमें एक लिफाफे में बाई पोस्ट आ गया जिसपे भेजने वाले का पता नहीं था, तो हमें तो पता नहीं किसने भेजा है, तो हमें नहीं मालूम, तो फिर कुछ पता ही नहीं लगेगा किसी को. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय? इलेक्टोरल बॉन्ड एक प्रकारची नोट जी एसबीआय मधून खरेदी करता येते. भारतीय नागरिकत्व आणि एसबीआय मध्ये खातं असणारी व्यक्ती हे बॉन्ड खरेदी करू शकते. 1 लाख रुपये देऊन तुम्ही बँकेतून एक बॉन्ड खरेदी करू शकता. नंतर हा बॉन्ड एखाद्या पक्षाला देणगी स्वरूपात देऊ शकता. 15 दिवसाच्या आत संबंधित पक्ष बँकेत जाऊन पैसे काढू शकतो. हे बॉन्ड 1000 पासून 1 कोटीपर्यंत विविध किमतीचे असतात. इलेक्टोरल बॉन्डवर कोणताही व्याज आकारला जात नाही. बॉन्डच्या माध्यमातून देणगी दिल्यास संबंधित व्यक्तीची माहिती फक्त एसबीआय जवळ राहते. कुणी कोणाला देणगी दिली याबाबत इतरांना अथवा राजकीय पक्षांना माहिती मिळत नाही. हे बॉन्ड कोणत्याही पक्षाच्या प्रचार निधीसाठी दान म्हणून देऊ शकतो. आयटी रिटर्न्स मध्ये तुम्ही कोणाला बॉन्ड दिले, कोणाकडून घेतले हे सांगण्याची गरज नाही. या योजनेचा सर्वाधिक लाभ 2017-2018 मध्ये भाजपला झालाय. 210 कोटींचे 94.5% इलेक्टोरल बॉन्ड या पक्षाला दान म्हणून मिळालेत. भाजपा के ऊपर पूरा दायित्व है, क्योंकि करीब सारे बॉन्ड भाजपा को ही मिले हैं. उनको बताना है ये एक इलेक्टोरल बॉन्ड, ये 2000 करोड़ के इलेक्टोरल बॉन्ड किन कंपनियों ने उनको दिए, और फिर ये राज खुलेगा कि इन कंपनियों को क्या क्या फायदा भाजपा सरकार से मिला. हे मागची जी सिस्टम होती, कॅश घेण्याची सिस्टम जी त्यापेक्षा जास्त पारदर्शी आहे. आणि जर निवडणूक आयोग कुठली असली व्यवस्था करत असेल जे बॉन्ड पेक्षा सुद्धा जास्त पारदर्शी असेल तर भाजप त्याचं स्वागत करणार. हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे त्याबद्दल भाजपचा जो काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं भाजप स्वागत करते. पारदर्शी ही निवडणुकीत जे काही पैसे येतात किंवा कुठल्याही पक्षाला जे पैसे येतात ते पारदर्शी रीतीने आले पाहिजे, याचे आम्ही समर्थक आहोत. चुनाव आयोग ने भी कहा कि ये गुप्त ज्ञान जो है और गुप्त दान जो है ये क्या है. गुप्त दान जो दे रहे हैं आप, उसका कोई जवाबदेही नहीं है. इस गुप्त दान के अंतर्गत अगर विदेशी कंपनी है, मैं विदेशी कंपनी हूं, ये भारतीय कंपनी है, इस कंपनी को मैं दूं और इस कंपनी के जरिए आगे दूं, तो मैं इस देश के पूरे राजनीतिक
ढांचे को नियंत्रित कर सकता हूं। ये अजीबोगरीब चीज 70 साल में जिसने सोची नहीं, वो मोदी जी ने इजाद की है। राजकीय पक्षांना अर्थसहाय्य करण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे। अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली होती। There would be a significant amount of transparency. Today there is nil transparency when a cash is given. The source of the money is not known, the donor is not known, where it is spent it is not known. Therefore at least it will be known, so the donor will be having his accounts of to how many bonds that he has purchased. The political party will be filing its returns to the Election Commission and thereby indicating how many total bonds it has received, which donor gave to which political party, in order to ensure that the transformation into clean money is proper, it takes place smoothly and people are incentivized to give that. That's the only factor which will not be known. देणाऱ्यांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत बॉन्डच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली होती, तर निवडणूक आयोगानेही इलेक्टोरल बॉन्डवर चिंता व्यक्त केली होती। पारदर्शकतेसाठी देणगीदारांची नावे जाहीर करायला हवीत। या बॉन्डमुळे राजकीय देणग्यांवर गंभीर परिणाम होईल, तसंच यामुळे बेनामी देणग्यांचे मार्ग मोकळे होतील असं म्हटलं होतं। सुप्रीम कोर्टानं या सगळ्या बाजूचा विचार करत हे आदेश दिलेत। सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? हे बॉन्ड आणण्यामागे राजकारणात येणारा काळा पैसा रोखावा हे उद्दिष्ट आहे। जर निवडणूक निधीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी हे बॉन्ड सुरू करण्यात आले आणि ते कोणी खरेदी केले हे जर सांगण्यात येणार नसेल, तर काळ्या पैशावर अंकुश ठेवण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत। बॉन्डद्वारे निधी जमा करण्याचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय असून तो घेणाऱ्या सरकारला दोषी ठरवता येऊ शकत नाही। राजकीय पक्षांना देणग्या मिळणं ही काही नवीन बाब नाही, मात्र ज्या प्रकारे काळ्या पैशाचं पांढऱ्यात रूपांतर करण्यासाठी या देणग्यांचा वापर होतो ते भयंकर आहे। प्रत्येक राजकीय पक्षाला ते बॉन्ड आणि त्याच्याविषयीची इतर माहिती बंद लिफाफ्यात इलेक्शन कमिशनला द्यायचे। महत्वाचं म्हणजे या बॉन्डपैकी सर्वाधिक बॉन्ड हे भाजपकडे आहे, त्यामुळे त्यांना हे अतिशय महत्वाचं असणार आहे की त्यांच्याकडनं कशा प्रकारची माहिती येते। याशिवाय प्रशांत भूषण यांनी देखील आरोप लावलेला आहे की हे बॉन्ड देऊन इतर कंपन्या आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत होते। बघणं महत्वाचं असणार आहे की या बंद लिफाफ्यामध्ये कसल्या प्रकारची माहिती इलेक्शन कमिशनच्या समोर जाते। कॅमेरामॅन विनोद कुमार सह वैशाली टीव्ही 9 मराठी, दिल्ली। आमच्या या रिपोर्टमधून इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे नेमकं काय, म्हणजे निवडणूक निधी बॉन्ड असं आपण त्याला म्हणूयात, काय ते तुम्हाला आता कळलंच असेल। काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं, त्यामध्ये निवडणुकीमध्ये कसा ब्लॅक मनी वापरला जातो हे देखील आम्ही आपल्या समोर या ठिकाणी मांडलं होतं, त्या खासदारांच्या तोंडून देखील। त्यामुळे ब्लॅक मनी कसा वापरला जातो ते आपण पाहिलं। आता या बॉन्ड मध्ये देखील पारदर्शकता आहे का, आणि पॉलिटिकल पार्टीजना जर हजारो कोटी रुपये अशा प्रकारच्या देणग्या मिळत असतील तर मग पॉलिटिकल पार्टीजना पॉलिटिकल इंडस्ट्री का म्हणू नये, हा माझा प्रश्न असेल। या चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनिल गलगली आपल्या सोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। विनायक आंबेकर, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते। आपल्या देशामध्ये 7 राष्ट्रीय पक्ष आहेत, 51 प्रादेशिक पक्ष आहेत, मग सर्वाधिक देणगी फक्त भाजपलाच का? म्हणजे मी तुम्हाला फक्त मार्च 2018 मध्ये 222 कोटींचे बॉन्ड काढण्यात आले, त्यातले 210 कोटींचे बॉन्ड एकट्या भाजपला, म्हणजे 100% 94.5% बॉन्ड हे फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपलाच मिळाले होते का? भाजपला हे सगळे बॉन्ड जे मिळाले होते हे सत्ताधारी पक्ष म्हणून मिळाले होते, हा एक चुकीचा मुद्दा आहे तुमचा। दुसरं महत्वाचं की ह्या बॉन्डमुळे काळा पैशावरती जो रोख जी लागलेली होती ती सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून मी असं सांगू इच्छितो की या बॉन्डमुळे काळ्या पैशावर नक्कीच रोख लागू शकते इलेक्शन मध्ये येणाऱ्या। कारण बेसिकली हे बॉन्ड घेताना प्रत्येक बॉन्ड खरेदीदाराला सर्व केवायसी डॉक्युमेंट त्याचे द्यावे लागतात। तो
जो डोनर आहे, जो परचेसर आहे बॉन्डचा, तो याचा इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 80 GGC नुसार डिडक्शन घेत असतो. त्यामुळे ती साईड जी आहे त्या साईड मधून फक्त स्वच्छ मनी या बॉन्ड मध्ये येतो. आता कुठल्या पार्टीला किती बॉन्ड्स त्यांनी द्यावे हा त्याच्या व्यक्तिगत इच्छेचा मुद्दा आहे आणि भाजपची क्रेडिबिलिटी इथे कामाला आली असेल म्हणून भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉन्ड मिळाले. एनसीपी किंवा काँग्रेसची नव्हती असं तुम्हाला म्हणायचंय का? मला सगळ्यात आधी अतुल लोंढेंकडे जायचंय. अतुल लोंढे, काँग्रेसला 10 कोटी सुद्धा अशा प्रकारचे बॉन्ड मिळाले नव्हते. हे सत्ताधारी पक्षाकडूनच उघड करण्यात आलेला आकडा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तुम्हाला असं वाटतं की आता आंबेडकर म्हणतात की असं काही नाहीये की भाजपला जास्त मिळाली? नाही, भाजपचं कसं आहे, भाजपनी जे केलं ते सगळं पारदर्शक आणि दुसऱ्यांनी केलं ते सगळं अपारदर्शक. इतकी सोपी आणि सरळ त्यांची व्याख्या आहे. पण माझं असं म्हणणं आहे, आज आपल्या माध्यमातून TV9च्या माध्यमातून माझी अशी मागणी आहे की कोणत्या कोणत्या कंपन्यांनी भाजपला हे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून देणग्या दिल्या आणि त्या दरम्यान त्यांच्या कोणत्या कोणत्या फायली क्लिअर झाल्या हे सुद्धा भाजपनी, पारदर्शक भाजपनी जनतेसमोर आणलं पाहिजे. पहिले बॅलन्स शीट मध्ये दाखवावं लागत होतं की तुम्ही प्रॉफिटच्या किती 60% वरती तुम्हाला देता येत नव्हतं. बॅलन्स शीट मध्ये ती साईड दाखवावी लागत होती. बॅलन्स शीट मध्ये तुम्ही किती पैसा राजकीय पक्षांना दिला ते दाखवावं लागत होतं. त्यामुळे पहिलेची जी पारदर्शक पद्धत होती, जी दाखवावी लागत होती, ती आता अपारदर्शक झाली आणि आता दाखवावं लागत नाही. सरळ सरळ फ्रॉड जो आहे तो हा करण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेब संसदेत बोलले, त्यावेळेस मोठा गदारोळ उठला होता आणि त्याच्यावर फार टीका सुद्धा झालेली होती. आताची परिस्थिती अशी आहे की आमची सरळ सरळ मागणी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रेडिबिलिटी असलेल्या भाजपनी ज्या ज्या कंपन्यांनी यांना पैसे दिले त्या त्या कंपन्यांच्या कुठले कुठले कामं झालेल्या या काळामध्ये हे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की क्रेडिबिलिटी आहे की या माध्यमातून आपण लोकांची कामं करून घेतो पार्टी फंडच्या नावाने, हे सुद्धा सरळ स्पष्टपणे पुढे येईल. बरं, आंबेकर उत्तर द्या. बेसिकली त्यांची माहिती पूर्णतः चुकीची आहे. आत्ताही जे बॉन्ड खरेदीदार आहेत ते सेक्शन 80 खाली त्याचं चॅप्टर 6A खाली त्याचं डिडक्शन घेतात आणि त्याच्यावरती अजूनही ग्रॉस टोटल इन्कमच्या 10% कॅप कायम आहे आणि ते स्वतःच्या रिटर्नमध्ये मी कुणा पॉलिटिकल बॉन्ड घेतले हे डिक्लेअर करत असतात. त्यामुळे ते चुकीची माहिती देत आहेत. भाजपला त्यांनी दिली म्हणजे त्यांच्या फायली क्लिअर झाल्या. आंबेकरजी, तुम्ही चुकीची माहिती देताय. बाजूला ठेवला आणि आंबेकरजी आजपर्यंत आंबेकर तुम्ही चुकीची माहिती देता. मला असं तुम्हाला विचारायचं, या ठिकाणी फक्त तुम्ही 210 कोटीच्या आंबेकरजी तुम्ही चुकीची माहिती देतात. पहिले तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये लिहावं लागत होतं. 997 कोटीची देणगी भाजपला मिळाली. 2017-18 मध्ये भाजपला 990 कोटीची देणगी मिळाली. आता हे आकडे जे इलेक्शन कमिशनने जाहीर केले, सर्व राजकीय पक्ष देशातले एकीकडे आणि भाजपला मिळणारी हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे हा त्या ठिकाणी म्हणजे 990 कोटी एका वर्षामध्ये 990 कोटी, त्याच्यातले 210 कोटी तुमच्या बॉन्डमध्ये. आणि आज सुप्रीम कोर्टाने अहवाल दिल्यानंतर तुमची सगळ्यांची तत्परता त्या ठिकाणी चालू आहे. ते बँकेकडे असतं, सत्ताधारी पक्षाला कळतं, मात्र ते जनतेला कळत नाही की तुम्हाला देणग्या दिल्या. भाजप स्वतः पारदर्शकता नाही यामध्ये ज्यांनी देणगी दिलेली आहे त्याचं नाव उघड केलं जात नाही. पारदर्शक असतं तर सुप्रीम कोर्टाला इंटरव्ह्यू करायची गरज काय होती? पहिले बॅलन्स शीट मध्ये दाखवावं लागतं. जर हा एवढा पारदर्शक असता तर सुप्रीम कोर्टाला इंटरव्ह्यू करण्याची गरज काय होती? आज सुप्रीम कोर्टाने सांगितले सर्व राजकीय पक्षांनी 30 मेच्या आत बंद लिफाफ्यामध्ये इलेक्शन पॉलिटिकल पार्टीज असं कोण लागून गेल्या की त्यांच्यासाठी एवढी हजारो कोटींची देणगी दिली जाते? एक तर पहिली गोष्ट अशी आहे निखिला, राजकीय पक्षांना एका बाजूला आपण म्हणतो की त्यांना सगळं त्यांनी पांढऱ्या पैशांनीच व्यवहार केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये नंबर 2चे पैसे जेवढे येतील तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये दबाव आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू होतो. हा पूर्वीचा काँग्रेसचा इतिहास आणि जे जे सत्तेत असतात त्यांना त्याचे तोटे जसे असतात तसे फायदे पण भरपूर असतात. मॅटर असं आहे याच्यामध्ये की निवडणूक आयोगानेच खरं तर निधी उपलब्ध करून द्यावा असं अनेक सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने ते पैसे घेऊन त्याचं तसं डिस्ट्रीब्युशन करणं हे सुद्धा फार म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामधून तयार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवरती हे बॉन्ड्सचं का केलंय की निदान त्याची नोंद राहते आणि नोंद राहत असताना
बँकेकडे तर सगळी निखिला, मला माहितीच बोलायचं आहे ना. मुळात प्रश्न काय आहे, बँके जाहीर करणं नाही, पूर्ण ऐकून घ्या आता. हे पण जाहीर करणं आपण म्हणतोय. मला आता कुठल्या पक्षावर टीका करायची नाही, परंतु ज्या वेळेला मी उदाहरण देते, ज्या वेळेला आपचं मोठं आंदोलन झालं दिल्लीमध्ये, त्या आंदोलनामध्ये त्यांनी एक फोरम दाखवला, फोरम अगेन्स्ट करप्शन, आणि त्याला संपूर्ण जगातून देणग्या मिळाल्या. आणि त्याच्यानंतर त्याचं त्यांनी राजकीय पक्षामध्ये परिवर्तन केलं. म्हणजे FCRA नुसार परदेशातले पैसे राजकीय पक्षांना घेता येत नाहीत, परंतु त्याच्यामधून सुद्धा त्यांनी एका बाजूला प्रामाणिकतेचा आग्रह धरता दुसरीकडे त्यांनी हा प्रकार केला. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की, आणि आमच्या पक्षाची भूमिका सचिव अनिल देसाई यांनी पण स्पष्ट केलेली आहे, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यात ब्लॅकमेलिंग किंवा इतरांनी दबाव आणणं असे प्रकार काही वेळेला घडू शकतात. आणि म्हणून जाहीर करा. हे पण प्रश्न असा आहे की जर का फेअर स्वरूपाचे प्रॅक्टिस नसतील आणि त्याच्यात करप्शन झालं असेल तर इतर मार्गाने आपण आक्षेप घेऊ शकतो त्याच्यामध्ये जे आहे ते. दुसरं मला असं वाटतं की या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या मध्ये त्यांच्या कंपन्यांचं जे काही ऑडिट होतं त्याचा त्यांना उल्लेख करावाच लागतो. त्याच्याशिवाय तर त्यांचे शेअर होल्डर्स आणि बाकीच्यांनाही माहिती कळतच असते. मग सगळ्या पॉलिटिकल पार्टीज किंवा हे सगळे बॉन्ड किंवा निधी किंवा देणगी हे सगळं RTI अंतर्गत का येत नाही? आपल्याबरोबर अनिल गलगली देखील आहेत, ते नेहमीच RTI संदर्भामध्ये लढत असतात. मी त्यांच्याकडे जाणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात, आपण लगेच परत येऊया. निवडणूक निधी संदर्भात किंवा इलेक्टोरल या बॉन्ड संदर्भामध्ये इतकी जर पारदर्शकता आणायची होती तर मग हे सगळं RTIच्या अंडर का आणलं जात नाही का, अशी मागणी केली जात नाही? अनिल गलगली, खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने देणगी मिळत आहे आणि जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सर्व माहिती आहे तर ही माहिती ऑनलाईन करण्यामध्ये काही हरकत नसावी, परंतु दुर्दैवाने या देशामध्ये प्रत्येक पक्ष, चाहे भारतीय जनता पार्टी असून दे, काँग्रेस असून दे, समाजवादी पार्टी, जेव्हा माहिती आयोगाने त्यांना माहितीच्या अधिकार कक्षेमध्ये आणण्याचे आदेश दिले होते, परंतु आज सुद्धा गेल्या 3 वर्षापासून कुठलाही पक्ष स्वयंस्फूर्त होऊन माहितीच्या अधिकारच्या कक्षेमध्ये येत नाहीत किंवा त्यांनी त्या आयोगाच्या आदेशाला आव्हान सुद्धा दिले नाही. म्हणजे एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आमच्या तर एवढीच मागणी आहे की जो सुद्धा व्यक्ती असेल, कारण जेव्हा आपण कुठल्याही बँकेमध्ये जातो, आपण खाते उघडतो तर आपल्याला सर्व माहिती देणं आवश्यक असतं. जेव्हा आपण काही पैसे सुद्धा भरतो तेव्हा त्याचा सोर्स सुद्धा आपल्याला सांगणं हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. मग जेव्हा राज्य चालवणारे जे पक्ष आहेत किंवा जे सरकार आहेत, जे सामान्य नागरिकांकडून अपेक्षा करतात, पण स्वतः जेव्हा त्यांना देणगी मिळते तेव्हा ती ऑनलाईन का करत नाही, त्याची माहिती का देत नाही, का ते डिक्लेअर केलं जात नाही? आंबेकर बोला. बेसिकली राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून एक रिटर्न भरणं कंपल्सरी असतं, ज्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक देणगीदाराची संपूर्ण माहिती ही निवडणूक आयोगाकडे जावी लागते. जर गेली नाही तर त्यांचं रजिस्ट्रेशन, नोंदणी रद्द होऊ शकते. त्यामुळे अशी माहिती कायम जात असते. आता बॉन्डच्या मुद्द्याबाबत फरक असा आहे की पूर्वी निवडणुकीमध्ये कॅशचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत होता. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या खर्चावर, आता खासदारकीच्या इलेक्शन चालू आहेत, 70 लाखाची मर्यादा आहे. आता या 70 लाखाच्या मर्यादेचा उद्देश काय आहे की कॅशचा पैसा हा कमी वापरला जावा. आणि जर राजकीय पक्षांना सगळे व्यवहार चेकनी करायचे असतील तर अशा प्रकारे बॉन्डच्या द्वारे त्यांना चेकचे पैसे मिळवणं हे स्वाभाविक आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक गोष्ट चेकनी करत असल्यामुळे त्यांना जास्त चेकनी ठेवलं जातं, स्रोतही गुप्त ठेवला जातो. आता मग सुप्रीम कोर्टाला हा आदेश देण्याची नेमकी वेळ का आली? आणि पॉलिटिकल पार्टीज म्हणजे काय धर्मादाय संस्था आहेत का? तर इतक्या मोठ्या देणग्या पॉलिटिकल पार्टीजना देण्यासाठी मंदिर आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, कुठेही ह्या देणग्या दिल्या जाऊ शकतात. मग फक्त पॉलिटिकल पार्टीजनाच का आणि सत्ताधारी पक्षालाच का? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. पॉलिटिकल पार्टीजना अशा प्रकारे हे गुप्त दान का? ती काही धर्मादाय संस्था नाही की त्यासाठी अशा प्रकारचं दान दिलं जावं. मी थेट आधी जाते अशोक वानखेडे यांच्याकडे. अतुल लोंढे, मी तुमच्याकडे येते. अशोक वानखेडे सर, तुमचं एक आवडतं वाक्य आहे, हमाम में सब नंगे. अशा प्रकारचे हे बॉन्ड जेव्हा आणले जात होते तेव्हा कुठल्याही पार्टीनं त्याला विरोध केला नाही. गुप्तदान सगळ्यांनाच हवंय. आपल्या इथे एक RTI ऍक्टिव्हिस्ट आहेत पहा, त्यांनी जेव्हा हा प्रश्न विचारला की सगळे जेवढे राजकीय पार्टी आहेत त्या सगळ्या राजकारण्यांना RTI पासून मुक्ती का हवी, ते RTI मध्ये का येत नाही? आपल्या पॅनलवर असलेल्या एकानंही तोंड उघडलं नाही किंवा सांगितलं नाही की हा आम्ही यायला तयार आहे. मुख्य गोष्ट ही आहे की जेव्हा कोणतीही पार्टी सत्तेत येते त्यावेळेला तिला
रिश्वत देण्याची किंवा तिला ब्राईब करण्याचा जो तरीका असतो तो एक पार्टी फंड किंवा पार्टी डोनेशनच्या नावाखाली असतो. त्यामुळे भाजपाकडे एकदम आता फंड वाढला या 5 वर्षात, हे काही आश्चर्य नाही. जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा त्यांच्याकडे फंड होता, जेव्हा मधात अटलजींचं सरकार आलं तेव्हा एकदम भाजपाच्या गंगाजळीमध्ये एकदम भरपूर पैसा आला. ह्या गोष्टी होत असतात. या देशात काही लोक आहेत जे सगळ्याच पॉलिटिकल पार्टींना फंड करतात, कारण त्यांची कामं निरंतर चाललेली असतात. सरकार कोणीही येऊ त्यांची कामं तेच असतात आणि ती कामं करत असतात. त्यामुळे ती फिक्स एटीएम आहे. जे लोक सत्तेत येतात त्यांच्याकडे ते एटीएम कार्ड असतं, ते त्यातनं पैसा काढतात. आज जर काल सुप्रीम कोर्टात जे डिस्कशन झालं ते जर केअरफुली ऐकलं तर कालच असं कळलं होतं की सुप्रीम कोर्ट बिलकुल सॅटिस्फाईड नाही वेणुगोपाल काय म्हणतात त्याच्यामुळे. आणि वेणुगोपालने जे तर्क दिले ते हास्यास्पद होते. त्यांनी सांगितलं की आता हे इलेक्शन चालू असल्यामुळे याच्यावर विचार करायला नको. मग त्यांनी सांगितलं नाही काळ्या पैशाबद्दल काय, त्यांनी सांगितलं केवायसी आहे. त्यांनी सांगितलं मग बेनामी कंपनी आल्या तर ते म्हणाले बेनामी कंपनीबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. आणि मग त्यांनी म्हटलं की चला तुमचा हे बॉन्ड आम्ही रद्द जरी केले तर काय बेनामी कंपनी कमी होतील का या देशातल्या, हे फार महत्वाचं वाक्य वेणुगोपाल बोलले. तेव्हा चीफ जस्टिसने जेव्हा शेवटचा प्रश्न विचारला की यांनी काळा पैसा कसा थांबेल हे तुम्ही आम्हाला समजावून सांगा, वेणुगोपाल समजावून सांगू शकले नाही. आणि मग ते म्हणाले की ही एक प्रक्रिया आहे, याच्यात सुधार निरंतर होतात. आता मी तुम्हाला सांगतो या काँग्रेस म्हणजे मोदीच्या सरकारचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. नोटबंदी झाली तेव्हा रोज 4 सर्क्युलर निघून वेगवेगळे अमेंडमेंट होत होत्या. नक्की सर. जीएसटी लागू झाल्यानंतर आजपर्यंत जीएसटी मध्ये सारखे चेंजेस होत आहेत. इलेक्ट्रिकल बॉन्ड बद्दल तर तेच म्हणतात, तर इलेक्ट्रिकल बॉन्ड जे आहेत ते सुद्धा असेच आम्ही सुधार करत राहू. पण मुख्य मुद्दा हा आहे राजकारणात काळा पैसा थांबेल का. इलेक्शन कमिशननी 70 लाखाची लिमिट दिलेली आहे. आणि आता ताई म्हणत होत्या की इलेक्शन कमिशननी पैसा दिला, सरकारने पैसा दिला ते डोनेशनचा लफडच राहणार नाही, तरी पण काळा पैशाचा उपयोग होणार. कारण राजस्थान मधले जे बीजेपीचे खासदार होते त्यांचं जे स्टिंग ऑपरेशन TV9 केलं त्यात ते सांगतात की मोदीच्या सभेसाठी 80 लाख रुपये केंद्रीय कार्यालयांनी भाजपच्या हवाल्याने पाठवले आम्हाला. नक्की सर. म्हणजे जेव्हा केंद्रीय कार्यालयच हवाला करतं आणि 80 लाख रुपये त्याचा हिशोब कुठे. नक्की सर. मी पुन्हा एकदा इथे तुमच्याकडे त्यामुळे राजकारण जोपर्यंत आरटीआयच्या खाली येत नाहीत तोपर्यंत काळ्या पैशाचा उपयोग होणार. इलेक्शन कमिशनने किती जरी स्ट्रिक्ट वापरलं, आता तुम्हाला सांगतो मागच्या एका पहिल्या फेजच्या अगोदर म्हणजे पहिल्या फेजच्या वोटिंगच्या अगोदर 400 करोड रुपये कॅश जवळजवळ इलेक्शन कमिशननी पकडली. जी नक्कीच. वानखेडे सर मी येते तुमच्याकडे. अतुल लोंढे बोलतात. अतुल लोंढे. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला पहिलेच बोललो होतो की कोणाला किती पैसे दिले हे सांगण्याचं बंधन जे याच्यातून काढण्यात आलं आणि त्यावेळेस काँग्रेसने त्याचा जोरदार विरोध केला. आपल्याला माहिती आहे हे सरकार कसं आहे, यांनी मनी बिल म्हणून पास केलं. मनी बिल म्हणून यांनी आधार कार्डचं पास केलेलं आहे ज्याचा काही संबंध नव्हता. हे करत असताना अनेक पत्रकारांनी याच्यावर मुद्दा उपस्थित केला, आम्ही सुद्धा मुद्दा उपस्थित केला. संसदेमध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेब सुद्धा बोलले. माझा मुद्दा अजूनही इथे हाच आहे की ज्यांनी डोनेशन भाजपाला दिलेलं आहे त्यांची कुठली कुठली कामं झाली, त्यांच्या कुठल्या फाईल झाल्या हे क्लिअर झालं. हे सगळ्यात पहिले क्लिअर झालं पाहिजे. रात्राला प्रश्न पक्षांना आरटीआय मध्ये आणलं पाहिजे का, तर आमची त्याला मनाई नव्हती, पैशा संदर्भामध्ये आणा, पण कोणाला तिकीट दिली, प्रक्रिया काय होती त्याची, कशा पद्धतीने दिलं, कोण कसं पक्षात आलं, याच्या संदर्भामध्ये जर आरटीआय लागू केलं तर मी तुम्हाला सांगतो खुनं पडतील, लोकांची अडचण निर्माण होतील. या संदर्भामध्ये राजकीय पक्षांना आरटीआय मध्ये आणणं हे घातक आहे. पण पैशाचा जिथपर्यंतचा प्रश्न आहे, पैसा येण्याचा सोर्सेसचा जो आहे तो पहिले होता, तो आता का काढण्यात आला हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि सोर्सेसचं जे आहे त्याच्या संदर्भामध्ये काय हरकत नाही, त्या संदर्भामध्ये आरटीआय मध्ये येण्यामध्ये काँग्रेसला काही हरकत नाही. काँग्रेसचा व्यवस्थित पॅन कार्ड हा प्रश्न आताचा जो आहे. माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी तयार नाहीत, तर काँग्रेसने अगर आपल्या बॉन्डची माहिती अगर ऑनलाईन केली, सार्वजनिक केली, तर भारतीय जनता पार्टीला मजबूरन त्यांची सुद्धा माहिती देण्यासाठी बाध्य व्हायला लागेल. तर कमीत कमी काँग्रेसने पारदर्शकतेसाठी अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी काही हरकत नसावी, जेणेकरून भाजपाचं सुद्धा पितळ उघडं पडेल. आणि काँग्रेस पक्षाने अगर सर्व माहिती ऑनलाईन केली तर निश्चितपणाने या देशामध्ये कोण कोणाला मदत करतं. कारण प्रत्येक वेळी जेव्हा सत्तेमध्ये लोक येतात तर काही जे भांडवलशाहीचं जे राज्य असतं, कारण प्रत्येक सत्तेमध्ये भांडवलशाही ही हवी असते. भांडवलशाही पैसा देऊन आपले कामं करून घेतं. मग ही देणगी असून देत
किंवा अप्रत्यक्ष पैसा असून देत, तर कमीत कमी काँग्रेसने अगर पाऊल उचललं तर निश्चितपणे देशातील लोक स्वागत करतील आणि मतदार सुद्धा याचे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करतील. निश्चितच आज जे सुप्रीम कोर्टाने काल अनिल गलगली तुम्ही एक काम करा ना, कोणत्या फाईल पास झाल्या आणि कोणी डोनेशन दिलं याची एक आरटीआय माहिती करतोय. पृथ्वीराज चव्हाण तुमचे होते ना मुख्यमंत्री, त्यांनी सर्व माहिती गोपनीय करून GR काढला, त्यामुळे लोकांना माहिती मिळत नाही. तुम्ही अगर 5 वर्षापूर्वी अभ्यास केला ना, जेव्हा मनमोहन सिंग यांनी माहितीचा अधिकार आणला, मग तुमच्याच काही मंत्र्याने अशा प्रकारचे निर्णय घेतले, अशा प्रकारचे GR काढले, त्यामुळे माहिती अधिकारची गलचेपी तुमच्या सरकारमध्ये जास्त झाली होती आणि आता सुद्धा होत आहेत. तर निश्चितपणे आम्ही करू, तुम्ही फक्त पुढे येऊन आम्हाला साथ द्या. वास्तविक पॉलिटिकल डोनेशन ह्या देशामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आतापर्यंत पॉलिटिकल डोनेशन हा कायदा त्या ठिकाणी किंवा त्याच्यातले वेगवेगळे अमेंडमेंट्स आहेत. मला आठवतं की स्वतंत्र पार्टी जे सी राजगोपालाचारीजींची पार्टी होती, त्यांनी ह्या पॉलिटिकल डोनेशनला फार मोठ्या पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं आणि नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी बंदी त्याच्यावर आणली की पैसे देऊन कोण सरकार जर हे करत असेल तर तशा पद्धतीचं ह्या देशाच्या लोकसेवेमध्ये चालणार नाही. आणि नंतरच्या काळामध्ये अधिक त्याच्यावर अंकुश हे राजीव गांधीच्या सरकारने आणलेले आहे. त्याच्यामुळे मला या ठिकाणी एवढं सांगायचं की जे काही डोनेशन मिळतात ते आपण जाहीर करायला काही हरकत बॉन्ड आणताना त्यामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी आधीच का नाही काही क्लॉज घालण्यात आली? बेसिकली मोदी सरकार हे पारदर्शकतेच्या दिशेनेच काम करणारं सरकार आहे. डिजिटल इंडिया प्रोग्राम मध्ये शासनाची सर्व प्रकार बंद लिफाफ्यामध्ये द्या. आंबेडकर आज सुप्रीम कोर्टाने जरी म्हटलं की बंद लिफाफ्यात तुम्ही निवडणूक आयोगाकडे द्या, तरी त्यामध्ये पारदर्शकता येईल असं तुम्हाला वाटतं का? जर बंद लिफाफ्यातच द्यायचंय, उघडच करायचं नाही, तर मग कशासाठी? बेसिकली सुप्रीम कोर्टापुढे ज्या संस्थेने याचिका केलेली आहे ADR, त्यांचं काय काम चालतं आणि त्यांचे उद्देश काय आहेत हे मी सांगायला नको, मला सांगण्याची त्याची इच्छा नाही, त्या वाईट विषयात मला जायचं नाही. परंतु मी एवढंच सांगू शकतो की मोदी सरकार आल्यापासून पारदर्शकतेच्या वरती त्यांचा संपूर्ण जोर आहे. आपल्या प्रत्येक सेकंद एका वर्षामध्ये 1027 कोटी रुपयांच्या देणग्या या भाजपला मिळालेल्या आहेत. मग शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष किंवा मायावतीचे पक्ष हे अगदी छोटे पक्ष आहेत असं तुम्हाला वाटतं का? फक्त सत्ताधारी पक्षाला एका वर्षात याच्यात भाजपची काय चूक आहे? इलेक्शन कमिशनने काय म्हटलं का उठला यांच्या मनामध्ये? इलेक्शन कमिशनने काय म्हटलं याच्याबद्दल? भाजपचं कर्तृत्व आहे म्हणून भाजपला देणग्या मिळाल्या. आदेशानुसार बंद लिफाफ्यामध्ये देणगीदाराची माहिती देणार आहात, तर ते देणगीदार जे मोठे मोठे उद्योगपती आणि उद्योजक भारताचे आहेत त्यांना कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळाले किंवा त्यांच्या बॅलन्स शीट किती फुगल्या गेल्या 2 वर्षामध्ये, 13 लाख कोटीचे जे घोटाळे केले आणि भारताचे सगळे बाहेर आले. त्यामुळे तुमच्या मनामध्ये आपल्याला त्या 10 वर्षात ही का आयडिया सुचली नाही? कदाचित बॉन्ड देणारा नीरव मोदी होता का? बॉन्ड देणारा विजय मल्ल्या होता का? बॉन्ड देणारा मेहुल चोक्सी होता का? याचा देखील भारताच्या जनतेला प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालाय. वानखेडे सर, तुम्हाला पैसे देणारा होता का? इलेक्शन कमिशनने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. इलेक्शन कमिशनने काय म्हटलं? पिटिशन फाईल करणारा स्वतः 13 लाख कोटी रुपयाचा घोटाळा करायचा आणि दुसऱ्यावरती इतिहास काय आहे यापेक्षा याच्यामध्ये गेल्यापेक्षा 13 लाख कोटीच्या घोटाळ्यांचा हिशोब तो विषय सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या भ्रष्टाचाराची शिक्षा त्यांना मिळाली. कुठली गोष्ट अशीच घेत नाही. कुठली गोष्ट अशीच घेत नाही. किती आरोप केल्याने आमच्यावर काही फरक पडत नाही. जनता नरेंद्र मोदींना ओळखते. तुमच्या कुठल्याही आरोपाने आमच्यावर काही परिणाम होणार नाही. जनतेच्या मनामध्ये क्लॅरिटी आहे. सर्वात गोष्टी आहे काल की जर ही विनायक आंबेडकरजी चौकीदाराची चोरी पुन्हा पुन्हा पकडलं जात आहे. चौकीदार देशाचा जो श्रीमंत लोकांचा चौकीदार आहे, श्रीमंत लोकांना चोरी करायला प्रश्न निर्माण करतात.
मी सगळ्यांना विनंती करते की सगळेजण थोडंसं एकेकाने बोला, म्हणजे नीट मुद्दा आपल्या समोर जाणार आहे इथे, नाहीतर सगळे एकदम बोलले तर कोणालाच काही ऐकायला येणार नाही. जी वानखेडे सर, तुमचा मुद्दा पूर्ण करा अगदी थोडक्यात. अतुल लोंढ्यांची सवय. माझं म्हणणं असं होतं की ज्या एनजीओच्या कॅरेक्टरवर का प्रश्न उचलायचा. सुप्रीम कोर्टनी जेव्हा ती ऍक्सेप्ट केली तेव्हा त्याच्यात काही दम होता म्हणूनच ऍक्सेप्ट केली. दुसरी गोष्ट, वाल्याचा वाल्मिकी होतो या संस्कृतीमध्ये आपण वाढलेलो आहे. वाल्या काय करत होता म्हणून त्या रामायणावर कोणी प्रश्न उठलत नाही. या देशात 10 उद्योगपती आहेत जे सगळ्याच पॉलिटिकल पार्टीला फायनान्स करतात. कुठली जरी कुठलं जरी प्राईम मिनिस्टर आलं तर त्यांच्या जे डेलिगेशन जातात विदेशी, त्यात तेच उद्योगपती असतात, तेच अंबानी असतात, तेच टाटा असतात, तेच महिंद्रा असतात, तेच रुईया असतात, तेच बिर्ला असतात. त्यामुळे कोणी कोणावर बदलायची घेत नाही. फक्त राजनीतिक दलों को, जितके राजकीय पार्ट्या आहेत त्यांना असं वाटतं की आमच्याकडे आलेला पैसा कोणी दिला हे कळायला नको. कारण त्यात बऱ्याच शेल कंपनीज आहेत, बेनामी कंपनीज आहेत. त्यात बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत ज्यांनी कॉन्ट्रॅक्टच्या आगेच पैसा दिलेला आहे. हे समोर होतं. कधी तुम्ही डोनेशन देता तुमचे कॉन्ट्रॅक्ट किती क्लिअर होतात. वाड्रा असेच अटकलेले आहेत. काय मिळालं नीलमच्या केसमध्ये हाच मुद्दा मुख्य होता. वानखेडे सर थांबा, नीलमताई बोलताय. तू माझ्याकडे आलीस की प्रेक्षक सुद्धा ओळखायला, निखिला माझ्याकडे तू आलीस ना की प्रेक्षक पण ओळखायला लागलेत की आता तू ब्रेकवर जाणार आहेस. यांचं मगापासून म्हणजे बुद्धू लोक नाही आहोत की त्याच्यामध्ये की आम्ही बोलायला लागलो की अतुल लोंढे आणि वानखेडे दोघंही मोठमोठ्याने ओरडतायत. आणि साधा एक मुद्दा, मगाशी माझं बोलणं झाल्यावर फोन कट झाला तर दुसऱ्यांदा येण्याचं सौजन्य सुद्धा तू 20 मिनिटं दाखवलं नाहीयेस. ही चर्चा असेल तर तुम्ही आम्हाला बोलावू नका ना. केवळ नामधारी शिवसेनेचे लोक बसवून बोलवायचे. माझा मुद्दा मगापासूनचा काय होता, माझं नाव घेऊ नका. नाही, खूप गेस्ट आहे, मग पूर्ण वेळ द्या. आणि अतुल आणि वानखेडे, हे पहा, अतुल आणि वानखेडे दोघांनी शांत राहा जरा. ते पहा काय माहितीये का, मी तुम्हाला बोलल्याशिवाय मी जात नाही, माझी ती सवय नाही. मला कळत नाहीये. मी राजकीय नेता नाही, त्यामुळे मला मायलेज नको असतो. प्लीज बोला. मग तुम्ही एकटेच बोला. यांच्या नाही, मग तुम्ही एकटेच बोला. कारण त्यांचं कधी तुम्हाला मी क्रॉस केलं. आता तसंच केलं तुम्ही. निखिला परत तुम्हाला सांगत होती नीलमताईंना बोलायचंय तरी तुमचं बोलणं चालूच आहे म्हणून. मला नाईलाजाने बोलणं भाग आहे. या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना वाटतं आमच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून आम्ही बोलत नाहीये. हे पहा, माझा त्याच्यात मुद्दा असा आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जरी नावं गेली तर ती काही देशाच्या बाहेर आहे का. त्यामुळे कुठेही कोणी कधी कोर्ट त्याची चौकशी करू शकतं, कुठल्याही बँकेकडे आलेले. दुसरा जो मुद्दा आहे, आता फार मोठा आणतात काँग्रेसचे लोक की आम्ही तयार आहोत माहिती आधी. अरे, लोकपालाचं विधेयक काढण्यासाठी एवढं मोठं आंदोलन करावं लागलं अण्णासाहेब हजाऱ्यांना, संपूर्ण देश ढवळून निघाला. अशा वेळेला कोणत्या पद्धतीने तो कायदा सगळीकडे लावायचा याच्याबद्दल सुद्धा चर्चा करायला हे लोक तयार नव्हते. आता पूर्ण होऊ दे ना, माझं पूर्ण झाल्यावर तुम्ही बोला ना, माझं त्याच्यावर म्हणणं नाहीये. पण माझं म्हणणं असं की लोकपालाचं विधेयक काढण्यासाठी आंदोलन करावं लागलं, मुद्दा क्रमांक 1. दुसरा प्रश्न असा की हे जसं सांगू शकतात ना छाती ठोकपणाने की आमच्याकडे सगळी बंधनं आणली. अरे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांच्या मध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप मतदारसंघनिहाय होत होतं हे आम्हाला सुद्धा माहितीये ना, या ज्या गोष्टी आहेत त्या. आणि त्याच्यामुळे एक आहे की काळा पैशाचं प्रमाण कमी करत जाणं, जेवढं होईल तेवढं ते नील होणं हे जसं महत्वाचं आहे, त्याचबरोबर नावं कळली तर मुद्दा काय आहे की बेनामी कंपन्या असता कामा नयेत. हा अगदी मुद्दा योग्य आहे, पण बेनामी कंपन्या आहेत की नाही याच्यासाठी कोर्ट एक प्रोसिजर घालू शकतं की त्यांची काय व्यवहार्यता आहे, काय त्यांची नोंदणी आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा माझा याच्यातला की सर्व पक्षांना हिशोब द्यावा लागतो सरकारला. त्याच्यामध्ये कोणाचे इलेक्टोरल किती बॉन्ड आहे त्याची माहिती येतच असते ना. त्याच्यामुळे एक काहीतरी भुई समजून, एक साप समजून धोपटं सुटायचं आणि दाखवायचं की आम्ही सगळे शहाणे आहोत सगळ्यामध्ये. मुद्दा हे पाहते अगदी फार प्रामाणिक राजा हरिश्चंद्राचा अवतार असतील, मी त्या एनजीओवर बोलणार नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की राजकीय पक्षांना काहीच कशाच्या बद्दल बंधन नाहीये. आज आमच्याकडे जो काही निधी येतो त्याबद्दल मला सांगायला पाहिजे. ज्या दुष्काळग्रस्त जनतेच्या अपेक्षा असतात की आम्हाला काही पशुखाद्य पाहिजे किंवा कुपोषण ग्रस्त भागामध्ये काही व्हेंटिलेटर्स पाहिजे, याच्यासाठी पण आम्ही पक्षाचा पैसा वापरतो ना. तुम्ही जे सारखं म्हणताय ना की पंचतारांकित ठिकाणी, असं नाहीये. याच्यामध्ये जे आहे ते राजकीय पक्षांना वैध मार्गाने पैसा मिळाला तर त्याचा उपयोग सुद्धा चांगला होतोय की नाही हे जरूर समाजाने तपासून वाटतं. नक्कीच नीलमताई. आणि मुळात म्हणजे अशा
प्रकारचे बॉन्ड आणण्याचा निर्णय हा सरकारचा होता. अशा प्रकारचे नियम सरकार तयार करतं. मग न्यायालयानं त्या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करून का करावा लागतो आणि न्यायालयाला नियम घालून का द्यावे लागतात? आधीच या सगळ्यामध्ये पारदर्शकता यावी, सगळं काही उघड व्हावं यासाठी का नियम केले जात नाहीत सरकारकडूनच? जर तेच अशा प्रकारचे बॉन्ड आणणार आहेत तर एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊया आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. लगेच मी अतुल लोंढे यांच्याकडे जाते. अतुल लोंढे, अगदी काही शब्दांमध्ये आपला मुद्दा मांडाल, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आंबेकर यांच्याकडे जायचंय मला. एक असं आहे की आता भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना काय वाटायला लागलं मला माहित नाही. मी खरं बोलतो म्हणून त्यांना असं वाटतं की मधामधात बोलतो. आपण सत्य बोलणार नाही. आपण मुंबईची काढा ना, मुंबईचं ऑडिट करा ना आणि किरीट सोमय्यांना का तिकीट त्यामुळे उगाच काही आणू नका याच्यामध्ये. शेवटी इलेक्शन कमिशनने काय म्हटलं तेवढ्या 2 लाईनी वाचतो मी. इलेक्शन कमिशन हॅड अपोज्ड द बॉन्ड सेइंग इट वुड ओपन द फ्लड गेट्स to unlimited corporate donations to political parties and anonymous financing. नाव न माहित होता जे फायनान्स मिळतो त्या फायनान्सच्या संदर्भामध्ये जे दिलाय की फॉरेन कंपनीज विच कॅन हॅव सिरियस रिपरकशन्स ऑन इंडियन डेमोक्रेसी, असं इलेक्शन कमिशननी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. त्या संदर्भामध्ये अनेक वेळा आवाज उठवल्यानंतरही आता मैत्री झाली म्हणून आपण विरोध करायचा नाही, याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. याच्यामध्ये सरळ सरळ ब्लॅक मनी जो आहे तो व्हाईट करून आपण वापरून घ्यायचा आणि फायली क्लिअर करायच्या. हा जो मार्ग आहे सगळ्या लोकांना माहिती आहे. विनायक आंबेकर सर, येते तुमच्याकडे. अतिशय चुकीचा आरोप ते करतायत, परंतु मला त्या आरोपामध्ये जायचं नाही. मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की इलेक्शन फंडिंग मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हणून हा कायदा मोदी सरकारने आणला होता. सर्व जगामध्ये या आयडियाचं स्वागत झालेलं आहे, चांगली कल्पना म्हणून. आणि अशा प्रकारच्या इलेक्टोरल बॉन्ड नाही, नवीन कल्पना. आता मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका. मग तेच सांगतोय, सर्व जगामध्ये नॉवेल जगामध्ये खोटं बोलायचं नाही का? तुम्ही खोटं बोलल्यानंतर बोलायचं नाही नाही. अशा पक्षाचे हे अतुल लोंढे नुसतं बोवो करून त्यांचं काही मत जनता स्वीकारणार नाही. नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे आणि नरेंद्र मोदींवर जनता बघू आपण चौकीदाराच्या चोरी किती लोक स्वीकारतात बघू आपण. अजून निर्णय झालेला नाहीये. 1 मिनिट अतुल, शांत राहा जरा. निखिला शुक्रवारी सरकार याच्याबद्दलचा अंतिम निर्णय काय तो कोर्ट देणार आहे. मुद्दा 1, सरकारच्या योजनांच्या मध्ये काही त्रुटी असतील तर त्या निश्चितपणे दुरुस्त करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. परंतु मला इथे आठवण करून द्यायला पाहिजे नम्रपणे की कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळेला भारतातल्याच कंपन्या लंडन मधलं मूळ दाखवून कितीतरी प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्याच्यासाठी काँग्रेस पक्षाचे सुरेश कलमाडी जेलमध्ये गेले. आणि तुम्ही आम्हाला परदेशी कंपन्या आम्ही आणायला सांगतोय असं 13 लाख कोटीचा घोटाळा विचारा ना. त्याच्यामध्ये जे आहे ते आम्ही सांगतो ना, कलकत्त्यातल्या कंपन्यांमध्ये कोणाकोणाचे पैसे होते, बांद्र्यामधल्या कोणाकोणाचे पैसे कलकत्त्याच्या कंपन्यांमधून आले ते पण सांगू ना. आता आल्यावर पूर्ण होऊ दे, माझं पूर्ण होऊ दे. त्यामुळे तुम्ही हा जो सगळा सौ चुहे खाकर बिल्ली चली हाच को असा जो काँग्रेसच्या पद्धतीचा, माझं पूर्ण होऊ दे, माझं पूर्ण झालं नाहीये. माझं पुन्हा मी थांबणार. माझं 1 वाक्य पूर्ण होऊ द्या. माझं 1 वाक्य पूर्ण होऊ द्या. माझं 1 वाक्य पूर्ण होऊ द्या. तुम्ही माझं बोलणं होण्याच्या आधीच कसं काय सुरू करता? मी असं सांगते की जागतिकीकरणानंतर परदेशी कंपन्यांची ही काही मर्यादेमध्ये होतच राहणार. आमच्याकडे जे पैसा येतो तो आम्ही समाज कल्याणासाठी करतो, शेतकऱ्यांना लागले तर देतो, दुष्काळ पडला तर देतो. उलट असेल आपल्याकडे सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मधलं नक्कीच वानखेडे सर, आपल्याला वेळेअभावी थांबावं लागतं. मात्र तरी सुद्धा लोकांना किंवा जनतेला हे स्रोत कळणं खरं तर आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खरंच या सगळ्यामध्ये पारदर्शकता येणार का? जनतेची नजर असेल तुमच्यावर. त्यामुळे पक्षांनी स्वतःहून या सगळ्यामध्ये नैतिकता ठेवून पारदर्शकता आणणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.